स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी. राज्यात सुरू असलेल्या फॉक्सकॉनवरून जो वाद सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्याबद्दलची. फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू होण्याआधीच राज्यात वादाची ठिणगी पडली आहे. कारण वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं राजकीय वाद पेटलाय. त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न शिंदे सरकारकडून केले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे. राज्यातूनच कंपनीला जास्त सवलत दिली जाईल असे मुद्दे एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडण्याची चिन्ह आहेत. गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राणे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे त्यावरून राजकारण तापलंय. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचेही कान टोचलेत. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणं दुर्दैवी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. तसंच वेदांता ग्रुप बेभरवशी असल्याची टीकाही पवार यांनी केली. फॉक्सकॉन प्रकल्पाचं खापर उद्धव ठाकरे सरकारवर फोडणं चुकीचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कारण ठाकरे सरकारमध्ये शिंदे आणि उदय सामंत हे दोघेही मंत्री होते असं म्हणत पवार यांनी टीका केली. दुसरीकडे महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही असंही पवार यांनी नमूद केलं. म्हणजे काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काय होणार नाही. व्हायला नको होतं असं. महाराष्ट्राचा हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला. आता गेल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. आणखीन एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची भेट झाली. प्राईम मिनिस्टर याच्यात काय मदत करणार, आनंदाची गोष्ट आहे. पण ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखीन एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ. म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला कुणी आणि दुसरा मुलगा त्याला मिळाला नसेल तर पालक सांगतो काय काळजी करू नको, त्याच्यापेक्षा मोठा तुला आणून देईल. तर तशा लहान मुलांची समजूत काढावी, अशा प्रकारची ती समजूत आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. आणि त्यामुळं मी पुन्हा सांगतो आहे, याच्यावर चर्चा न केलेली पाहिजे. उदय सामंत मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हेही मंत्री होते. त्यामुळे हे दोघेही मंत्री ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळाने याच्यात दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे हे तेच आरोप करत आहेत. मला असं वाटतं की हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे. केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे अनुकूल होत असतात काही राज्यांच्यावर. त्याच्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी साहेब स्वतः तिथं आहेत, अमित शहा तिथं आहेत, मोठे लोक आहेत, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. आणि थोडं जर लक्ष गुजरातकडे त्यांनी दिलं तर आपण समजू शकतो. तुम्ही जर मोदी साहेबांचे दौरे काढले तर जास्तीत जास्त कोणत्या राज्यात ते जातात याचं एक 2-3 महिन्याचा रेकॉर्ड काढलं तर साहजिकच आहे की कुठल्याही माणसाला घरची ओढ असते. केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे अनुकूल होत असतात काही राज्यांच्यावर. त्याच्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी साहेब स्वतः तिथं आहेत, अमित शहा तिथं आहेत, मोठे लोक आहेत, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. आणि थोडं जर लक्ष गुजरातकडे त्यांनी दिलं तर आपण समजू शकतो. तुम्ही जर मोदी साहेबांचे दौरे काढले तर जास्तीत जास्त कोणत्या राज्यात ते जातात याचं एक 2-3 महिन्याचा रेकॉर्ड काढलं तर साहजिकच आहे की कुठल्याही माणसाला घरची ओढ असते.
आता हे सगळे यंत्रणा थंड झालेली आहे. आता जसं भरपूर जेवण झाल्यावर माणूस भेकच देतो आणि आता काही गरज नाही, तशी भावना आत्ता महाराष्ट्राच्या नेतृत्वावर आहे का काय अशी शंका माझ्यासारखा येत. त्यामुळे जो इनिशिएटिव्ह आहे तो वाढवला पाहिजे आणि प्रकल्प इथे येतील याची काळजी घेतली. येथील त्यांच्या जनतेला संवादित करते, बारामतीमध्ये येऊन, पुरंदरमध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन आणि आपले विचार त्या ठिकाणी सांगते आणि त्या सगळ्या भागाच्या जनतेला त्यांचे सगळे विचार, त्यांची सगळी भाषा सहजपणाने समजेल. मी इन्व्हाइट करत होतो कोणाला, मी इन्व्हाइट केलं नरेंद्र मोदींना, मी इन्व्हाइट केलं प्रणव मुखर्जींना, तर त्या लेवलच्या लोकांना मी इन्व्हाइट करतो. तर बाकीचं कशाला मी. तिकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. आमचं सरकार असताना टीका केली, आता यांचं सरकार असतानाही एवढा मोठा प्रकल्प बाहेर कसा जातो असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. 3 महिने उलटूनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. पालकमंत्र्यांच्याबद्दल विचारलं की आम्ही दोघे पुरेसे आहोत असं म्हणतात, मग 50 जण घेऊन का गेलात असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. का तुम्ही बोलत नाही? का महाराष्ट्राचा आवाज काढत नाही? आता काय टून काढली? हा प्रकल्प गेला तर त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे तो मोठा तर आणाच, मोठा आणू काय आणू, परंतु हा का जाऊन देत आहे? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करताय काय? आम्हाला कळत नाही का राजकारण? आमच्याही काळातली व्हाईट बुक मधली पूल आम्ही जे मंजूर केलेले आहेत त्याही कामाला स्थगिती दिली. अरे सरकार बदलत असतात, आमच्या काळातली स्थगिती कशाला देतात? आमच्या काळातली पण कामं होते, तुमच्या काळातली पण नवीन कामं करा ना. ती कामं काय अजित पवारच्या स्वतःच्या वैयक्तिक शेतावर केलेली नव्हती, राज्याच्या कुठल्या तरी भागातच केली होती ना. त्या भागामध्ये काही लोक राहत नाहीत, त्या भागामध्ये काही विकास करायचा नाही. तुम्ही काय फक्त तुमच्या बरोबर आलेले 40 आणि त्या अपेक्षित 50-50चेच मुख्यमंत्री आहात काय? 12 ते 15 मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही मंत्र्यांना, कारण त्यांना दिलेलं खातंच त्यांना मान्य नाही. आता करायचं काय? ज्याच्याकडे कृषी खातं होतं त्याला दिले खनिज खातं. आता खनिजाचा आणि त्याचा काय संबंध? आणि त्याला दुसरं कुठलं दिलं? बंदरे. त्याच्याकडे एक पण बंदर नाही. काय आता आमच्या दादाजी भुसेची तर फार वाईट अवस्था. त्यांना काढलं की नाही दादांनीच सांगितलं होतं की मला साधं खातं द्या, साधं खातं द्या. आईला म्हणलं लय मोठा झाला, असं माणूसच बघायला मिळायचं नाही. साधं खातं द्या, साधं खातं द्या. कर्णाचा दुसरा अवतारच म्हटलं. काय म्हणजे काही पटवतात, काही करतात, काही चाललेलं आहे. एकदम ओके झालंय, काही त्यांना पडलेलं नाहीये. आम्ही त्यांना सांगतो की बाबा द्या, मदत करा, सगळं काही करा. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, तरी देखील यांना त्याचं काही घेणं देणं नाही. आणि यांनी म्हणायचं सर्वसामान्यांचं राज्य, सर्वांचं राज्य. कशाचं सर्वांचं राज्य? सर्वसामान्यांवर दुर्लक्ष चाललं. कशाचं रे? सर्वसामान्यांचं राज्य चाललंय. परवा पैठणचं भाषण मी पण ऐकत होतो. आता काय सांगतील मुख्यमंत्री? सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील. मी 6 वाजेपर्यंत काम करतो. म्हणलं सकाळी 6 पर्यंत काम केलं तर ही बाबा उठतो कधी? माझी बहीण कुठेतरी म्हणली माझा दादा 6 वाजता उठून कामाला लागतो. आता आहे मला सवय, चुलत्याची लागली सवय, काय करू? वाईट तर नाही ना सकाळी 6ला उठून कामाला करणं. तर हे 6ला म्हणले 6 पर्यंत मी काम करतो, तर मग झोपतात कधी? अजितदादांची टोलेबाजी. वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच वेदांताकडून प्रकल्पाबद्दल दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा विरोधकांच्याकडून टीकेला कारणीभूत ठरत आहे. सरकारवर टीका करण्याचं विरोधकांचं सत्र थांबता थांबत नाहीये. आज राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युवा आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं.
इतका मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. महाविकास आघाडीकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांच्याकडून देण्यात आलं. याच्यावर काहीतरी मोठं वगैरे देऊ हे खूप बाळबोध होतंय. आय थिंक गव्हर्नमेंट नीड्स टू गेट अ बिट सिरियस. आणि मला वाटतं जर ऑल पार्टी मीटिंग बोलवली तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यावं, तातडीने चर्चा करावी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी एकत्र आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना जाऊन भेटावं आणि त्यांना विनम्रपणे विनंती करावी की आदरणीय मोदीजी म्हणतात ही गोष्ट खरी आहे की ज्या गोष्टी व्हाव्या त्या मेरिटवरच व्हाव्या. 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता. थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशाह आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करतं. विरोधकांचे आरोप हे तर्कशून्य आहे. आपण बघितलं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पश्चिम बंगालमधून स्थलांतरित होऊन तो गुजरातमध्ये गेला. याला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही, राजकीय चष्म्यातून बघितलं नाही. आमच्यापैकी कोणीही असा आरोप केला नाही की ये अंदर की बात है, काँग्रेस मोदी जी के साथ है, असं आम्ही कोणीही म्हटलं नाही. तिकडे फॉक्सकॉन प्रकल्पावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रावर निशाणा साधलाय. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यास नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावरून सुद्धा त्यांनी केंद्रावर टीका केली. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी बुलेट ट्रेन आणली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आमची जागा निश्चित झाली होती. तळेगावला हा प्रकल्प येणार होता. जमीन कुठली द्यायची, सातबारा काय काय सगळं ठरलं होतं. पण अगदी व्हिम्सिकल पद्धतीनं, हुकुमशाही पद्धतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचा मी निषेध करतो. आणि ह्या डबल इंजिन सरकारचा असा फटका महाराष्ट्राला बसतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात असं घाणेरडं राजकारण कधीही झालेलं नव्हतं असं खडसे यांचं म्हणणं आहे. खोके आणि ओकेची भाषा कधीही जनतेने ऐकली नव्हती असंही त्यांनी नमूद केलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाबाजी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा इशाराही खडसे यांनी दिलाय. राज्यामधलं गेल्या अनेक दिवसाचं वातावरण जर तुम्ही पाहिलं, जे काही आता फेरबदल झाले, हे फेरबदल जनतेला फारसे आवडलेलं नाहीये. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घाणेरडं राजकारण कधीही झालं नव्हतं. अशी खोक्यांची नोकेची भाषा कधीही जनतेने ऐकली नव्हती. निवडणुका विचारांना लढल्या जायच्या, निवडणुका विकासाच्या कामावर लढल्या जायच्या. गोव्यामध्ये काँग्रेसच्या 8 आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे पक्षांतर देवाच्या आदेशाने करण्याचा निर्णय घेतल्याचं अजब तर्कट माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मांडलं. निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांनी मंदिर आणि चर्चमध्ये जाऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. याबद्दल प्रश्न विचारताच कामत यांनी ही देवाचीच इच्छा असल्याचं म्हटलं. मी पुन्हा देवळात गेलो होतो आणि या परिस्थितीत काय करावं हे देवाला विचारलं. माझ्यासाठी जे उत्तम असेल तेच मी करावं असं देवानं सांगितल्याचं त्यांनी नमूद केलं. Gone back to the temple. I have asked the god and the goddess that this is in my mind what I should do. We have a system of taking prasads. Then God said, you go ahead, don't worry. सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी 22 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखीन एकाला अटकही करण्यात आली. बुधवारी 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आतापर्यंत या साधू मारहाण प्रकरणी सांगली पोलिसांनी 8 जणांवर कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये सरपंच पुत्रासह माजी सरपंचाचाही समावेश आहे. अटक केलेल्यांपैकी 7 जणांना आज न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील 4 साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना रस्ता विचारण्याकरता हे साधू थांबले होते. या साधूंना
मुलं चोरणारी टोळी आहे असं समजून बेदम मारहाण करण्यात आली. हीच आहे काँग्रेसची संस्कृती. काल सांगलीच्या साधू संतांच्या मारहाण प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते आज देशासमोर साधू संतांची माफी मागणार आहेत का, हा आमचा सवाल आहे. आणि जरा जरी नैतिकता शिल्लक असेल तर निवडणुकीच्या वेळेस जानवं घालणारे, मंदिरात जाणारे काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या या साधू संतांची माफी मागितलीच पाहिजे. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली. साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला. पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही. जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का? महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि याची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी रशियातून घेतलेली आहे. कठोर कारवाई अशा लोकांच्यावरती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती कारवाई पोलीस प्रशासनानं करावी किंवा ते करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सांगलीमध्ये साधूंना चोरीच्या खोट्या आरोपावरून मारहाण झाल्यानं गोसावी समाज प्रचंड संतप्त झालाय. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. वारंवार या समाजाच्या साधूंना टार्गेट केलं जातं. गावोगाव हे बिचारे खरं तर माणुसकीसाठी फिरत असतात धर्मप्रसारणाच्या कामासाठी. मग का त्यांना टार्गेट केलं जातं? हे कोण करतं? हे अफवा कोण पसरवतं? सकल महाराष्ट्राच्या गोसावी समाजाच्या वतीनं या सांगली जिल्ह्यातील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. कारण काय होतं आहे की प्रत्येक वेळेसच चुकीच्या अफवा पसरून सोशल मीडियावर चुकीचं काहीतरी सांगून हल्ले केले जातात. याचा संदर्भ द्यायचा म्हणलं तर मागच्याच 2 वर्षापूर्वी अशीच घटना पालघरमध्ये झाली आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की असं काही झालेलं नव्हतं. ते काही चोर लुटारू कोण नव्हते, ते साधू संतच होते. अतिशय निंदनीय अशी घटना आहे. आणि जर का असे काय तुम्हाला जर संशय कोणाचा आला तर तुम्हाला अधिकार कोणी दिला की ह्यांना मारहाण करण्याचा? काय अशातच जर समजा त्यांचा जीव गेला असता तर काय करणार? याला कायमचा पायबंद घालण्यासाठी काय केलं पाहिजे? गोसावी समाजाच्या साधू संतांवर जो हल्ला झाला त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो. मला एक गोष्ट या माध्यमातून विचारायची आहे की आजपर्यंत तुम्ही मला एक कुठेही इतिहासात नोंद दाखवा की आतापर्यंत की गोसावी समाजाने की साधू संतांनी की कुठं मुलं पळवून नेली किंवा कुणावर अन्याय केला. मग ह्या चुकीच्या अफवा का पसरवल्या जातात? प्रथमतः ह्या ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या जातात की साधू संत मुलं पळवतात, हे करतात, ह्या गोष्टीवरून सर्वात सुरुवातीला आहे ना निर्बंध घालण्यात आले पाहिजे. त्यासाठी त्यावर एक कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे की आजपर्यंत असं कुठेही झालेलं नाहीये. तर ही घटना चुकीच्या होत आहेत की त्या ज्या चुकीच्या अफवांमधून हे साधू संतांवर जी 16 आरोप असा होतं की काँग्रेसचे कार्यकर्ते निघलेत मागच्या वेळेस कुठल्या असं सर आम्हाला या गोष्टीने ना जे साधू संतांवरून अन्याय झालाय तो अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायची. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचे यामध्ये उल्लेख करायचा नाहीये. आता जे सोशल मीडियावरती जे मेसेजेस येतात तेच आहेत, त्याची शहानिशा न करता ते पुढे आहे असे फॉरवर्ड केले जातात. त्याच्यामध्ये कुणीच शहानिशा करत नाहीये आणि त्याच्यातून हे प्रकार होतात. इथं असं होताना दिसतंय की चोर सोडून संन्याशाला फाशी ह्या म्हणीचा प्रत्यय येताना इथं दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उस्मानाबादचे स्वयंघोषित एकनाथ लोमटे महाराज याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लोमटे महाराजला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी त्यांना अटक केली होती. कळंब प्रथम वर्ग न्यायालयानं त्याला ही शिक्षा सुनावली. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. आतापर्यंत 44 महाविद्यालयांवर कुलगुरूंनी कारवाई केली असून 3 महाविद्यालयांना 2 लाखांचा दंड ठोठावलाय. उस्मानाबादमध्ये गोगलगाईमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. अशात जिल्ह्यातील केवळ 400 शेतकऱ्यांना सरकारनं 19 लाखांची तुटपुंजी मदत केली आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय.
बीडमध्ये बिल्किस बानो प्रकरणी मुस्लिम महिलांकडून मूक मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्यात. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका करण्यात आल्यानं महिला आक्रमक झाल्या. राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. लवकरच दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी राणेंनी ही सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये वेदांता प्रकल्प आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेला असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियातून परतल्यावर याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल असंही ते म्हणाले. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यापेक्षा अधिक मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय. मात्र प्रकल्प गेल्यानंतर हे निव्वळ गाजर दाखवत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी लगावलाय. वेदांता प्रकल्प गुजरातने पळवला असून अनेक प्रकल्प पळवले गेले असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. तळेगावात आपण ज्या सुविधा देणार होतो त्या गुजरातमध्ये नाहीत असंही दानवेंनी म्हटलंय. तसंच हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही असा आरोपही त्यांनी केला. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वादंग निर्माण झालाय. अशात माळशिरसमध्ये युवा सेनेकडून सरकारचा निषेध करत सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. जवळपास 1.5 लाख कोटींची गुंतवणूक गुजरातला पाठवणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध युवा सेनेनं आंदोलन पुकारलंय. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याची जबाबदारी स्वीकारून उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही मागणी केली आहे. परभणीत या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी सरदेसाई यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी अद्याप RRPCL कडून मिळणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ही रिफायनरी महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचं स्पष्टीकरण उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिलंय. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंह यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या गावात सभा घेतली आणि थेट अमोल कोल्हे यांच्याचवर जोरदार निशाणा साधला. ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्तासुद्धा पक्का नाही, इथल्या जनतेचे किती दुर्भाग्य आहे असं सांगत लोकप्रतिनिधी असतील तर तुमच्या भागाचा विकास कसा होणार असा प्रश्न त्यांनी नागरिकांना केला. नारायणगाव इथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि अमोल कोल्हे यांना टोमणा मारला. ज्या लोकप्रतिनिधीला मतदारसंघात वेळ देता येत नाही ते लोकप्रतिनिधी काय कामाचे अशी थेट टीका त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली. पुढच्या वेळेला शिरूरमध्ये कमळ नक्की फुलेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आपण ही दृश्य पाहतो अमोल कोल्हे यांच्या गावची आणि त्याला अमोल कोल्हे यांनी सुद्धा केंद्रीय मंत्र्यांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी सुद्धा लगेचच प्रत्युत्तर दिलंय. कारण रेणुका सिंग यांच्यासह वेगवेगळ्या मंत्र्यांना भारतीय जनता पक्षातर्फे एक मतदारसंघ वाटून देण्यात आला आहे आणि हे केंद्रीय मंत्री हे त्या मतदारसंघात पुढच्या निवडणुकांपर्यंत विशेष लक्ष घालणार आहेत. जसे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण डोंबिवली भागाचा दौरा करण्यासाठी गेले 3 दिवस आले होते, त्याचप्रमाणे केंद्रीय आदिवासी विकास मंत्री असलेल्या रेणुका सिंह या 3 दिवसांच्या शिरूर लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. माफ कराना चाहते हैं. मैं जब यहाँ पर आ रही थी
तो हमारी बहन माधुरी जी बता रही थी कि ये देखिए इस क्षेत्र के सांसद का एरिया है और वहां पर उनका मकान दिख रहा है, लेकिन मकान तक पहुंचने की गली, यानी वो गली उनकी अभी भी पक्के की बनी हुई नहीं है। ये कितना दुर्भाग्य है। मैं आपको बता रही हूँ कि मैं भारतीय जनता पार्टी की मंडल अध्यक्ष थी। सन 2000 में मुझे भाजपा ने पार्टी ने ये जिम्मेदारी दी थी और मेरे क्षेत्र में जब मैं विधायक बनी उस क्षेत्र की बात बता रही हूँ वहाँ का। तर रेणुका सिंह यांनी थेट शिरूरमध्येच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली। अर्थात अमोल कोल्हे ज्या ठिकाणी राहतात तिथला जवळचाच हा रस्ता आहे आणि त्याची काय दुरावस्था आहे ते स्थानिकांनाही माहिती आहे। पण रेणुका सिंह यांच्या या टीकेला स्वतः अमोल कोल्हे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे। सध्या भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व माननीय मंत्री महोदय रेणुका सिंगजी यांनी आज टीका करताना असं विधान केल्याचं माझ्या निदर्शनास आलं की ज्या खासदारांना त्यांच्या कार्यालयासमोरचा रस्ता नीट करता येत नाही ते काय मतदारसंघाचा विकास करणार। मी माननीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास एक बाब आणून देऊ इच्छितो, ती म्हणजे की अष्टविनायक महामार्गापैकी जो राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेला रस्ता आहे त्यामध्ये हा कोल्हेमळ्यातला जो रस्ता आहे, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना अजूनही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि त्यासाठीचा 25 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे आणि त्यामुळे रस्त्याचं काम होत नाही। माननीय मंत्री महोदयांनी केवळ राजकीय कारणापोटी टीका करण्यापेक्षा सरकार आज राज्यात हे त्यांच्या विचारांचं आहे, त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला तशा सूचना द्याव्यात आणि स्थानिक भूमिपुत्रांचा जो हक्क आहे, त्यांचा जो निधी आहे तो त्वरित मिळवून देण्यासाठी जर त्यांनी सहकार्य केलं तर मला वाटतं अकारण टीका करण्यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांवरचा अन्याय देखील दूर होईल आणि रस्ता सुद्धा तातडीनं आपल्याला करता येईल। केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपाला खासदाराचं लगेचच प्रत्युत्तर। वळूयात पुढच्या बातमीकडे। नंदुरबारच्या त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही असा दावा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केला आहे। 45 दिवसांपूर्वी मिठामध्ये पुरलेला मृतदेह नंदुरबारमधून आता मुंबईत आणण्यात आला आहे। जे रुग्णालयात त्याचं पुन्हा एकदा शवविच्छेदन होणार आहे। जे रुग्णालयात त्या तरुणीच्या मृतदेहाचं पुन्हा पोस्टमॉर्टम होईल। त्या तरुणीच्या वडिलांनी आपापसातील वादातून हे आरोप केल्याचा दावा विजयकुमार गावित यांनी केला आहे। गावित यांच्या या दाव्याचा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे। 2 वेळेला पोस्टमॉर्टम झाल्याचा दावा करताय, मग रिपोर्टमध्ये मृतदेहावरील खुणांचा उल्लेख का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। शिवाय पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। आरोप आता आरोप होत असतात बघा, काय असतं, काही 2 गट असतात त्यांच्यामध्ये काही एकमेकांबद्दलचं द्वेष असतो, त्याच्यामुळे होत असतात। पण आपण जी काही सत्य परिस्थिती असेल त्या सत्य परिस्थितीच्या अनुषंगानं आपण केलं पाहिजे। स्वतःची मुलीवर बलात्काराचा खोटा आरोप का करताय आवडीला, काय कारण आहे त्याचं, काही समजलंय? नाही, हे बघा, ते पोलिसांनी जे मला सविस्तर सांगितलं त्या अनुषंगानं त्यांचं एकंदरीत ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे, त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवरून तसं काय आढळत नाही। मंत्री महोदयांनी असं वक्तव्य केलेलं आहे की त्याच्यात बलात्काराचा गुन्हा नाहीये। मुद्दा असा आहे की तुम्ही पीएम रिपोर्ट दोन्ही पाहिलेत का, दुसरं अजून पीएम झालंय का, त्या पीएम मध्ये काय आलेलं आहे ते न बघता तुम्ही अशा पद्धतीने कुणाला तरी क्लीन चिट देणं हे म्हणजे अक्षरशः कायद्यामध्ये हस्तक्षेप आहे। पोलीस स्टेशन ज्यांनी या ठिकाणी ऑडिओ असून सुद्धा त्याच्यामध्ये आत्महत्येचा गुन्हा लावलेला आहे, त्याच्यात त्यांनी तो आवाज जो आहे तो तपासण्याच्यासाठी काही प्रयत्नच केले नाहीत। एक दुसरा महत्त्वाचा भाग, आरोग्य जे केंद्रातले आणि त्या हॉस्पिटलचे लोक आहेत ते असं उत्तर देतात आणि त्याचाही ऑडिओ आहे आणि ते सांगतायत की आम्ही म्हणून तपासणी केली नाही। म्हणजे तुम्हाला काय आधी स्वप्न पडलं होतं का पोस्टमॉर्टम करायच्या आधी की याच्यात बलात्कार झालाय की नाही? तुम्ही कशाच्या आधाराने एवढं ठाम सांगताय की बलात्कार समजा शेवटच्या स्टेजपर्यंत झाला नसेल पण जखमा असतील किंवा त्रास दिला असेल तर तो सुद्धा बलात्काराचा अटेम्प्ट म्हणूनच 376 येतो। यांची इयत्ता कोणची, कुठल्या वर्षात शिकतायत? 376 कायदा काय सांगतो याची काहीच त्यांना कल्पना नाहीये। 1.5 महिना हे लोक प्रेत पुरून ठेवतात आणि पोलीस अधीक्षक जे आहे ते झोपा काढत होते का?
पोलीस महानिरीक्षकांशी मी स्वतः बोलल्यानंतर दुसऱ्यांदा पोस्टमार्टम होतं. एवढं पोस्टमार्टमच्या बद्दल प्रतिष्ठेचा प्रश्न करण्याचं कारण काय नंदुरबार पोलिसांच्याकडून? आणि मुद्दा असा आहे, इथे कोणाला काय घडलंय त्याच्यामध्ये पोचावं एवढीच अपेक्षा आहे. तिकडे राज्यात वेगानं पसरत असलेल्या लंपी आजारावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट ओढवलेलं असताना NDRFच्या निकषांमध्ये नुकसानीच्या बद्दल कोणतीही तरतूद नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गंभीर नसल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. दुष्काळात 13वा महिना त्याच्यातनं ते लंपी आजार आलाय. त्याच्यातनं जनावरांना अशा फोडे येत आहेत, धान्य येत आहेत आणि त्याच्यातनं जनावर मरत आहे. त्याच्याही करता सांगितलं की सगळीकडं आपल्या जळगावमध्ये पण काही भागामध्ये आलेलं आहे. ती लस त्या ठिकाणी टोचली पाहिजे. जसं करोनाच्या काळामध्ये 2 व्हॅक्सिन केल्यानंतर करोना बऱ्याच अंशी कमी झाला, तसं हे लसीकरण केल्याशिवाय ती लंपी आजार हा तिथंच बाजूला होत नाही. कारखाने 2च आहेत, एक महाराष्ट्रात एक हैदराबादला. मग त्या लसी तयार करणाऱ्या कारखान्याला सांगा की सगळी लस आपल्याला द्यायची. ते म्हणले नाही, केंद्र सरकारने सांगितलं देशात सगळीकडे द्यायची. अरे द्या ना, कमी पडत असेल तर परदेशात ना आयात करा. परदेशात पण लसी आहे, पण ते जनावर मेल्यानंतर शेतकऱ्यांनी कुणाकडे जावं? एक तर त्याला विमा नाहीये, कारण विम्यामध्ये लंपी आजार धरलेलाच नाहीये. दुसरं जनावर गेल्यानंतर त्या जनावराला मदत करण्याच्या करता NDRF मध्ये SDRF मध्ये कुठल्याही प्रकारचं धोरण नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यावा. दुधाचा धंदा अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी कुठे जावं? याकरता आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. तिकडे पुण्यात दिवसेंदिवस गुंडांचा धुडगूस वाढत चाललाय. इथल्या सिंहगड रस्त्यावरच्या किरकटवाडी या फाट्यावर एका सराईत गुंडानं हॉटेलमध्ये मोठी तोडफोड केली. इतकंच नाही तर त्यानं आजूबाजूच्या व्यावसायिकांना सुद्धा शिवीगाळ करत दुकानं बंद करायला भाग पाडलं. यानंतर हा गुंड फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. एक धक्कादायक बातमी यवतमाळमधूनही. यवतमाळ पोलीस मुख्यालयाच्या गेटवरती पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जुन्या वादातून मारेकऱ्यानं पोलीस मुख्यालयाच्या समोरच येऊन हे दुष्कृत्य केलं. अवधूतवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाले. निशांत खडसे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी कामाच्या निमित्तानं पोलीस मुख्यालयात आला असताना अचानक आलेल्या मारेकऱ्यानं त्याच्यावर खुनी हल्ला चढवला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आता पुढचा तपास सुरू आहे. मंत्रालयामध्ये नोकरी मिळवून देतो असं सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केलाय. या भामट्याकडून मोठं रॅकेटसुद्धा या सगळ्या प्रकरणात असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. या प्रकरणात सैराट चित्रपटातील अभिनेता सूरज पवारचाही सहभाग असून पोलिसांनी सूरजला सुद्धा अटक करणार असल्याचं म्हटलंय. नागराज मंजुळे यांच्याशी बोलणं करून दिल्याचं आरोपीनं सांगितलं. आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करून त्याचाही गैरवापर केल्याचं समोर आलंय. म्हणजे एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा आहे. त्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराटमधला प्रिन्स अर्थात सूरज पवार याच्या मुसक्या आवळू शकतात. त्यामुळे आता अनेकांच्या करता हा धक्का मानला जातो. अभिनेता सूरज पवारवर गुन्हा दाखल झालाय. श्री वाघडकर यातील फिर्यादी यांनी तक्रार दिली आपल्याकडे की त्यांना मंत्रालय कक्षाधिकारी कवर्गची सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याची ऑर्डर घेऊन एक जण येणार आहे. त्या संदर्भात त्यांनी त्याला 2 लाख रुपये यापूर्वी दिले होते. ऑर्डर नंतर 3 लाख अशी तक्रार आल्यानंतर त्याची माहिती तात्काळ आम्ही माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, ॲडिशनल मॅडम स्वाती बोर आणि DYSP मेडिकल साहेबांना घेऊन तात्काळ एक पथक साध्या वेशात रवाना करून जेरबंद केला आपण त्या व्यक्तीला. त्यानंतर सदर व्यक्तीच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 870/2022 भारतीय दंडविधान कलम 420, 465, 467, 468, 471 नोंद करून आपण तेव्हा तपास केला असता आरोपीकडे तो स्वतः
खोट्या नावाने मंत्रालयात नोकरी करत असल्याचे आय कार्ड, आधार कार्ड आणि फिर्यादीला द्यायला आणलेली ऑर्डर, सरकारी ऑर्डर भरती झाली म्हणून त्या संदर्भातचे त्यांनी बनवलेले GR गव्हर्नमेंटचे ते आपण जप्त केले. तपासामध्ये इतर आरोपी 2 निष्पन्न झाले, त्यांच्याकडे आपण तपास केलेला आहे. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संघटनेनं केलाय. यापुढे साधूंची बदनामी करणाऱ्या चित्रपट आणि मालिकांवर बंदी घालण्याची मागणीही शिवप्रतिष्ठानच्या नितीन चौगुले यांनी केली आहे. केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे हृदयरोग आणि कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार आहेत. त्यासोबतच जेनेरिक औषधांच्या किमतीतही कमी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतानिमित्त भव्य बाईक रॅली काढली. दरम्यान जळगावमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे समर्थक नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. बुलडाण्यात शिंदे गटाला आगामी निवडणुकीत उमेदवार मिळू देणार नाही अशी खूनगाठ ठाकरे गटाच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधण्यात आली आहे. खामगावमधील विश्रामगृहात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी ही रणनीती बोलून दाखवली आहे. पालघरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. पालघरचे जिल्हा प्रमुख राजेश शहा तर वसई आणि नालासोपारा विधानसभा क्षेत्रासाठी निलेश तेंडुलकरांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच बोईसरचे नीलम संखे यांची जी उपजिल्हा प्रमुखपदी तर सागर आळशी यांची विक्रमगड तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंग यांनी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचं दर्शन घेतलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात रेणुका सिंग 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला 7 मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे. दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी पार्किंग आणि मंदिर समितीचे भव्य असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये भौतिक सुविधा नसलेल्या 4 महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. आतापर्यंत 44 महाविद्यालयांवर कुलगुरूंनी कारवाई केली असून 3 महाविद्यालयांना 2 लाखांचा दंड ठोठावलाय. उस्मानाबादमध्ये गोगलगाईमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. अशात जिल्ह्यातील केवळ 400 शेतकऱ्यांना सरकारनं 19 लाखांची तुटपुंजी मदत केली आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. बीडमध्ये बिल्किस बानो प्रकरणी मुस्लिम महिलांकडून मूक मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्यात. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका करण्यात आल्यानं महिला आक्रमक झाल्या. राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. लवकरच दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी राणेंनी ही सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये वेदांता प्रकल्प आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. राज्यातल्या सत्तांतराच्या नंतर मंदिरं आणि विविध संस्थानांच्या वरील विश्वस्त मंडळात सुद्धा आता बदल होणार आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टवरील कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यासाठी अध्यादेश काढले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक आणि शिर्डीचे साईबाबा यांच्यावर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या दोन्ही ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविक देवाच्या पायावर मस्तक टेकवण्यासाठी येतात, तर या मंदिराच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नेमणूक व्हावी यासाठी राजकारण्यांसह समाजातील प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू असतात. राज्य सरकारकडून विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली जाते. महाविकास आघाडी सरकारकडून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टवर विश्वस्तांची नियुक्ती केली होती. त्यात आदेश बांदेकर यांचाही समावेश होता. आता या नियुक्त्या रद्द करण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मात्र 3 वर्ष ट्रस्टवरील कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ असतो. परिणामी ते बरखास्त करता येत नाही, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या रडारवर आता सिद्धिविनायक न्यास मंडळ सुद्धा आहे. हे मंडळ बरखास्त करण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे. त्याच्यासाठी विधी व न्याय खात्याचा अभिप्राय घेण्यात आलेला आहे. सद्यस्थितीला या मंडळावरती महाविकास आघाडीचे विश्वस्त आहेत. मात्र राज्य सरकार हे मंडळ बरखास्त करण्याच्या तयारीत आहे. सिद्धिविनायक ट्रस्टवरील कार्यकारी मंडळाच्या बरखास्तीसाठी पावलं उचलली जात आहेत. तर शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं मंगळवारी दिले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीची अधिसूचनाही खंडपीठानं रद्द केली. पुढील 8 आठवड्यात नव्यानं विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या शिर्डी देवस्थानांवरती विश्वस्त नेमण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ते कोणत्या समर्थकांची वर्णी विश्वस्तपदी लावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर विश्वस्त मंडळामध्ये बदल होत असतो. आता नवं सरकार त्यांच्या मर्जीप्रमाणे कार्यकारी मंडळाची नियुक्ती करत असतं. आता सिद्धिविनायक आणि शिर्डीतल्या कार्यकारी मंडळात कुणाची वर्णी लागते हे लवकरच स्पष्ट होईल. मुंबईहून विशाल पाटीलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तिकडे गोसीखुर्द धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. मध्य प्रदेशामध्ये होत असलेल्या अतिशय मुसळधार अशा पावसानं गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची खूप मोठी आवक होते. वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण गडचिरोलीतल्या आष्टी ते चंद्रपूर या भागात गोंडपिंपरीला जोडणारा आष्टीचा पूल पाण्याखाली गेलाय. गोसीखुर्द धरणातून सुमारे 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला. लोअर वर्धा धरणाची 31 दारं उघडण्यात आली आहेत. त्यामुळे वर्धा वैनगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढते आहे. तुर्तास काही प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. ऐन पावसाळ्यात राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि याला अपवाद गडचिरोलीसुद्धा नाही. 2 राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 खड्डेमय झाला आहे. खरं तर रस्ताच शोधायला लागतोय. सिरोंचा ते आलापल्ली या 100 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गापैकी 50 किलोमीटरच्या रस्त्याला डबक्याचं रूप आलंय. या डबके सदृश्य राष्ट्रीय महामार्गाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. हा आहे तेलंगणावरून राज्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा ते छत्तीसगडकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सिरोंचा ते आलापल्ली या 100 किलोमीटरच्या या मार्गावर अशा पद्धतीचे पूर्ण खड्डे आहेत. आपण बघू शकता. हा जो प्रवास आहे हा अत्यंत जीवघेणा प्रवास आहे. या ठिकाणी प्रवाशांना सहन करावं लागत आहे. सिरोंचा ते तालुका मुख्यालयापासून जिल्हा मुख्यालयापर्यंत जाण्यासाठी अशा पद्धतीच्या मार्गावरून प्रवास करावा लागतो आणि काही ठिकाणी रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं चित्र पाहायला मिळते. गेल्या 3 वर्षापासून हा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन मंडळानं काही बसफेऱ्या बंद केलेल्या आहेत या मार्गावरच्या, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन आपण बघू शकतो. इथून जायला आम्हाला 1.25 तासाचा रस्ता आहे आलापल्लीला, परंतु आम्हाला जवळपास 2 तास लागून राहिला आहे खड्ड्यापुड्ड्यामुळे. तुम्ही आता येथून कुठून येतात तुम्ही? आम्ही जिमलगट्ट्याच्या जिमलगट्ट्यावरून आलापल्लीला चाललो. किती किलोमीटरचा प्रवास आहे हा? हा 45 किलोमीटरचा आहे. 45 किलोमीटर जायला किती तास लागतात? 1.25 तास लागतात. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.
तेव्हा या राज्यातला कुठलाच रस्ता जवळपास असा राहिलेला नाही की जो अगदी गुळगुळीत आहे. खड्डेमय रस्ते आहेत. तिकडे महाबळेश्वर रोडवरच्या केळघर घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. दरड कोसळून 3 तास उलटले तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी इथे पोहोचले नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे. काही बातम्या पावसाच्या. गुजरातमधल्या सरदार सरोवर धरणात हे धरण 100% भरलं आहे. धरणाची पातळी 138.68 मीटरपर्यंत पोहोचली आहे. सध्या धरणातून 2,11,000 क्युसेक्स या वेगानं पाण्याची आवक झाली असून 1.5 लाख क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी धरण भरल्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीनं पूजाही केली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये काही खास लगेचच परत येतो. त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला 7 मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तशी शिफारस करण्यात आली आहे. दर्शन मंडप पाडून त्या ठिकाणी पार्किंग आणि मंदिर समितीचे भव्य असे कार्यालय उभारण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये भौतिक सुविधा नसलेल्या 4 महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. आतापर्यंत 44 महाविद्यालयांवर कुलगुरूंनी कारवाई केली असून 3 महाविद्यालयांना 2 लाखांचा दंड ठोठावलाय. उस्मानाबादमध्ये गोगलगाईमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. अशात जिल्ह्यातील केवळ 400 शेतकऱ्यांना सरकारनं 19 लाखांची तुटपुंजी मदत केली आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. बीडमध्ये बिल्किस बानो प्रकरणी मुस्लिम महिलांकडून मूक मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्यात. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका करण्यात आल्यानं महिला आक्रमक झाल्या. राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. लवकरच दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी राणेंनी ही सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये वेदांता प्रकल्प आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेला असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियातून परतल्यावर याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल असंही ते म्हणाले. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यापेक्षा अधिक मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देऊ असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय. मात्र प्रकल्प गेल्यानंतर हे निव्वळ गाजर दाखवत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी लगावलाय. वेदांता प्रकल्प गुजरातने पळवला असून अनेक प्रकल्प पळवले गेले असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. तळेगावात आपण ज्या सुविधा देणार होतो त्या गुजरातमध्ये नाहीत असंही दानवेंनी म्हटलंय. तसंच हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही असा आरोपही त्यांनी केला. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वादंग निर्माण झालाय. अशात माळशिरसमध्ये युवा सेनेकडून सरकारचा निषेध करत सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. जवळपास 1.5 लाख कोटींची गुंतवणूक गुजरातला पाठवणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध युवा सेनेनं आंदोलन पुकारलंय.
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याची जबाबदारी स्वीकारून उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही मागणी केली आहे. परभणीत या विरोधात स्वाक्षरी मोहीम आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेनं 4 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतलाय. आज रात्री 1:10 ते पहाटे 5:10 सर्व मार्गिकांवर हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर आता पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतुकीवर नियंत्रण या दोन्ही उद्देशानं पोलीस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत पोहोचावी हा देखील यामागचा उद्देश असल्याचं MSRDCनं म्हटलं आहे आणि म्हणूनच या पोलीस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. काही मुद्द्यांवर नजर टाकूयात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी समृद्धी महामार्गावर आता पोलीस ठाणी बांधली जाणार आहेत. साधारण दर 50 किलोमीटर अंतरावर एक पोलीस स्थानक बांधलं जाईल. 15 महामार्ग सुरक्षा चौक्या असतील, 21 क्विक रिस्पॉन्स व्हेकल असतील आणि 21 ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा या मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, तो परत येतोय. होय, जगातील सगळ्यात वेगवान असणारा प्राणी अर्थात चित्ता. मात्र हा चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झाला होता. पण हा चित्ता आता भारतात परतणार आहे. 17 सप्टेंबरला तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवर पाऊल ठेवणार असून या चित्त्यांना नामिबियाहून आणण्यासाठी विशेष विमानसुद्धा तिथे दाखल झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्त्यांना पहिल्यांदा कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणण्यात येईल आणि त्याच दिवशी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मध्य प्रदेशातल्या कोनोपालपूर राष्ट्रीय उद्यानात त्यांना घेऊन नेण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या उद्यानातील चित्ता रिप्लेसमेंट प्रकल्पाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यासाठी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शोपूरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली. 7 हेलिपॅड बांधण्यात आलेत. त्याचपैकी 3 हेलिपॅड ही राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधण्यात आलेत. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्यांमध्ये एकूण 25 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 चित्ते भारतात येत आहेत. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसांच्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ही शिखर परिषद उझबेकिस्तानमधल्या समरकंद इथे होते. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे उपस्थित राहतील. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर या दोघां प्रमुख नेत्यांमध्ये ही पहिलीच औपचारिक भेट असेल. पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्यासोबतही स्वतंत्र बैठक करण्याची शक्यता आहे. या परिषदेत संयुक्त राष्ट्र G20मध्ये सहकार्य वाढवणं, आशिया प्रशांत भागातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. शिखर परिषदेत भारताची उपस्थिती अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण शिखर परिषदेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 वर्षांसाठी SCOचे रोटेशनल अध्यक्ष होणार आहेत. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.